ही शैलपुत्री जी देवी आहे ना, ती शुद्धता दर्शवते. तर आता मनाची शुद्धता आपण कशी करायची? इतर महिलांचे दिसणे, कपडे, जीवनशैली, आवडी-निवडी यांच्या आधारे आपण किती तत्पर आहोत याचा विचार आपण करूयात. स्त्रिया अनेकदा एकमेकांनाच कठोर म्हणजे त्या एकमेकांच्याच कठोर टीकाकार असतात. एखाद्या स्त्रीचं दिसणं, आवडी-निवडी, जीवनशैली यावर पटकन टीका केली जाते. आपण मतभेद आपल्यात होऊ शकतात, तर ते साजरे करण्याऐवजी आपण कधी-कधी त्यांची छाननी करतो आणि पुलांच्या ऐवजी आपण एकमेकांमध्ये भिंती तयार करतो. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे जसे वेगळे असतात, तसेच प्रत्येका बाईचे गुणदोष सुद्धा वेगळे असतात. निसर्गात विविधता नसेल तर सगळीच लोक एकमेकांसारखी होतील. त्यामुळे त्या स्त्रीला बदलायला कृपया करून जाऊ नका. आहे तशी प्रेमाने स्वीकारा आणि एक नक्की लक्षात ठेवा की समोरची व्यक्ती ही एक आरसा आहे. त्यामुळे तुमचं मन, तुम्ही जसे आतून आहात तशीच तुम्हाला ती दिसते.